Students, we are studying topic number 9, carbon compounds. In previous video, we have studied introduction of carbon and bonds present in carbon compound. Today's next point is carbon is a versatile element. What is mean by versatile in Marathi? What is mean by versatile? Means bahuguni. Carbon showing different chemical and physical properties more than any other element, so it is called versatile elements. Let's see these versatile properties of carbon. First one is, we also know in previous lecture, the entire living organism is made up of carbon and molecular mass of carbon is 10 raised to 12. Okay, these both points are studied in earlier lecture. Today we see some new points or new properties regarding carbon compound. First property is characteristic of carbon. First is carbon have ability to form a strong covalent bond, and this property is known as a catenation. Carbon form a strong covalent bond, and this covalent bond property is known as a catenation. What is meant by catenation? In bonds of carbon, we studied that carbon make a chain and reacts with any other carbon molecules or hydrogen. It make a strong covalent bond. This bond may be single, double or triple, and carbon gives electron their outermost shell to any other elements which are participating in chemical reaction. So it having a positive charge on it. So it is known as a catenation. Catenation म्हणजे काय? कोणत्याही अभिक्रियेमध्ये कार्बन ज्यावेळी रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो त्यावेळी तो स्वतःच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन काय करतो, त्याच्याबरोबर रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या एलिमेंटला काय करतो, देतो. मग जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती नेहमी कसे असतात, प्लस चार्ज असतात. हे आपण आधीच्या पॉइंटमध्ये बघितलेलं आहे. प्लस चार्ज म्हणजेच काय, कॅटायनने ते दाखवलं जातं. मग कार्बन नेहमी रासायनिक अभिक्रियेमध्ये स्वतःच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधले कार्बन दुसऱ्या एलिमेंटला देतो, म्हणून त्याला कॅटिनेशन असं म्हणतात. मग इथं काय म्हटलंय, ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. त्यामुळे कार्बनमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड असते. आणि दुसरी प्रॉपर्टी काय, या कोव्हॅलंट बॉन्डला कॅटिनेशन असं म्हणतात. सेकंड प्रॉपर्टी इज carbon compound is two type of structural formula. One is open type of structure and closed chain structure. This structure we have to study in next point, that is hydrocarbon. Next, covalent bond is strong, therefore carbon element is always stable. या दोन प्रॉपर्टीचा अर्थ समजावून घ्या. कार्बनचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो तो दोन प्रकारचा असतो. एक तर तो ओपन चेन असतो किंवा त्याला स्ट्रेट चेन असं म्हणतात, डॅश स्ट्रक्चरने ते दाखवलं जातं. आणि दुसरा एक क्लोज्ड चेन, साधारणतः तो सायक्लिक किंवा सर्कल फॉर्म मध्ये सुद्धा त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवला जातो. आता हे दोन्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसे असतात ते आपण पुढच्या हायड्रोकार्बन्स पॉइंट मध्ये पाहणार आहोत. फक्त हा पॉइंट तुम्ही काय करू शकताय, तर प्रॉपर्टीज मध्ये घेऊ शकताय. सेकंड काय म्हटले बघा, नेहमी कार्बन मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड हे स्ट्रॉंग असतो, त्यामुळे कार्बन नेहमी कसा असतो, स्थिर असतो, स्टेबल असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी, टाइप्स ऑफ बॉन्ड प्रेझेंट इन कार्बन ॲटम इज सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. नेक्स्ट प्रॉपर्टी, वन कार्बन ॲटम बॉन्ड विथ 4 अदर कार्बन ॲटम अँड फॉर्म अ कंपाउंड. फॉर एक्झाम्पल काय, CH4 म्हणजे मिथेन. कार्बन काय करतो, 4 आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन असल्यामुळे एकतर तो 4 इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि आपला ऑक्टेट स्टेज पूर्ण करतो, किंवा स्वतःमध्ये 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला भागीदारीमध्ये स्वीकारतो. त्यामुळे तो नेहमी स्टेबल असतो. आणि आणखीन काय म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे नवीन कंपाऊंड तयार होतात. फॉर एक्झाम्पल इथं मिथेनचं दिलेलं आहे. लास्ट प्रॉपर्टी इज आयसोमरिझम. व्हॉट इज मीन बाय आयसोमरिझम? द कार्बन गिव्स मोर अँड मोर electrons on its outermost orbit and form a straight chain or closed chain. This property of carbon is known as a isomerism. जनरली आयसोमरिझम बद्दल बरंच काय काय सांगता येईल, पण तुम्हाला फक्त कार्बनची ती एक प्रॉपर्टी आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे.
नेक्स्ट स्टँडर्डमध्ये जर गेला किंवा 11वी 12वी सायन्सचा विचार केला तर आयसोमरिझम हा सेपरेट चॅप्टर सुद्धा होऊ शकतो. ही एक मोठी कन्सेप्ट आहे कार्बनशी रिलेटेड. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आयसोमरिझम म्हणजे कार्बन आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स देतो रासायनिक अभिक्रिया होत असताना किंवा भागीदारी करतो आणि हे सगळं होत असताना कार्बनच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये बदल होतो. मग तो स्ट्रेट चेन स्ट्रक्चर तयार करेल किंवा क्लोज्ड चेन किंवा ब्रँच्ड चेन स्ट्रक्चर तयार करेल आणि ही सगळी प्रॉपर्टीला कार्बनचे आयसोमरिझम असं म्हटलं जातं. मग क्वेश्चन कसा येईल, राईट डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. मग 2 मार्काला आलं तर कमीत कमी 4 लिहिणं अपेक्षित आहे, 3 मार्काला आलं तर कमीत कमी 6 लिहिणं अपेक्षित आहे. किंवा असं पण प्रश्न येईल, राईट शॉर्ट नोट ऑन कार्बन इज अ व्हर्साटाईल इलेमेंट किंवा कार्बन इज अ व्हर्साटाईल कंपाऊंड. अशा पद्धतीचा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. सेंटेन्स तुम्ही तयार करून लिहायचे आहे. बघा प्रॉपर्टीज परत एकदा बघूया. Carbon have ability to strong covalent bond and this property is known as a catenation. Second property is carbon compound for open chained structure or closed chain structure. Covalent bond is strong in carbon compound, therefore it is always stable element. Next one, types of bond present in carbon compound is either single, double or triple covalent bond. Next is one carbon atom bond with 4 other carbon atom and therefore one new compound or new compounds are formed, that is for example methane. And last इथं फक्त एवढंच लिहायचं आहे, कार्बन शोज आयसोमरिझम प्रॉपर्टीज. या कार्बनच्या जनरल वर्साटाईल इलेमेंट आहेत त्याच्याशी संबंधित या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, दॅट इज व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन्स. Our next point is hydrocarbon. This is important point to your exam. Here the structural formula is formed in this point. Hydrocarbons. What is mean by hydrocarbons? Generally carbon is a simple organic compound. Therefore hydrocarbons is also simple organic compound. It is made up of hydrogen and carbon. Next, simple organic compound, it may be 3 type of covalent bond which have to studied earlier point, that is single covalent bond, double covalent bond and triple covalent bond. Instead of this, single bond is saturated compound, double bond and triple bond carbon compounds are unsaturated carbon compounds. The example of saturated hydrocarbons are alkanes, for example CH4 methane, and double bond and triple bond are unsaturated hydrocarbons. Double bond unsaturated hydrocarbon example is alkenes and triple bond hydrocarbons for example alkynes. If alkanes is a saturated single bonded hydrocarbon, alkene is unsaturated double bond hydrocarbon and alkynes is triple bond and unsaturated hydrocarbons. तुम्हाला महत्त्वाचं काय परीक्षेला विचारतील, अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स म्हणजे काय, हे तिन्ही सुद्धा हायड्रोकार्बन्स आहेत. हायड्रोकार्बन म्हणजेच काय, हा सर्वात सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. सिंपल कोणत्या अर्थाने म्हटलेलं आहे, याचं डिकम्पोजिशन किंवा डायजेशन पटकन होतं म्हणून त्याला सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. हायड्रोकार्बन नावातच त्याचा अर्थ आहे, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये, कार्बन म्हणजे कार्बन सुद्धा आहे. इट इज हायड्रोकार्बन मीन्स इट इज सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड मेड अप ऑफ हायड्रोजन अँड कार्बन. सेकंड पॉइंट काय लिहिणार आहे तुम्ही, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड और हायड्रोकार्बन्स आर प्रेझेंट 3 टाइप्स ऑफ बॉन्ड, दॅट इज सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल कोव्हॅलंट बॉन्ड अँड ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. नेक्स्ट पॉइंट काय लिहिणार तुम्ही, डायरेक्ट म्हणायचं अल्केन्स. अल्केन्स मध्ये लिहिताना तुम्ही काय म्हणणार आहात, अल्केन्स इज सॅच्युरेटेड सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बन्स, फॉर एक्झाम्पल मिथेन, याचं इथेन आणि याचं उदाहरण आहे प्रोपेन, मी लिहिलेलं नाही इथं. त्यानंतर नेक्स्ट करायचं अल्किन्स म्हणजे काय, अल्किन्स आर अनसॅच्युरेटेड डबल बॉन्डेड हायड्रोकार्बन्स. नेक्स्ट अल्काइन्स, अल्काइन्स आर ट्रिपल बॉन्डेड unsaturated hydrocarbons.
इथं डबल आणि ट्रिपल बॉन्ड या दोघांनाही एकत्रितपणे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतात. सिंगल बॉन्डला तेवढं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतात. मग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये फरक काय आहे की एक डबल बॉन्डेड असतो त्याला अल्किन्स म्हणायचं आणि एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्याला तुम्ही काय म्हणायचं, अल्काइन्स म्हणायचं. म्हणजे हा तुमचा फर्स्ट आणि हा सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट मध्ये तुम्ही अल्केन्स बद्दल लिहायचं आहे, फोर्थ मध्ये अल्किन्स बद्दल लिहायचं आहे आणि पुढच्या पॉइंट मध्ये अल्काइन्स बद्दल लिहायचं आहे. प्रश्न कसा आहे, राईट शॉर्ट नोट ऑन हायड्रोकार्बन्स. पॉइंट्स कसे होणार बघा, परत एकदा सांगते. हायड्रोकार्बन्स आर सिंपल ऑर्गॅनिक कंपाउंड मेड अप ऑफ हायड्रोजन अँड कार्बन. सेकंड पॉइंट, these hydrocarbons having 3 type of covalent bond, single bond, double bond and triple covalent bond. नेक्स्ट पॉइंट लिहायचा आहे. आता तो थर्ड पॉइंट असणार आहे तुमचा, त्याच्यामध्ये हेडिंगच टाकायचं अल्केन्स. अल्केन्स आर सॅच्युरेटेड सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बन्स. अल्किन्स इट इज unsaturated double bonded hydrocarbons and alkynes it is unsaturated ट्रिपल बॉन्डेड हायड्रोकार्बन्स. एवढे पॉइंट्स तुमचे त्याच्यामध्ये शॉर्ट नोटमध्ये येणार आहेत. आता ह्याची प्रॉपर्टीज लिहा असं जर आलं तर तुम्हाला व्यवस्थित त्या पद्धतीनं किती मार्काचा प्रश्न आहे त्यानुसार तुम्ही पॉइंट्स करायचे आहेत. आता नेक्स्ट पॉइंट घेतोय आपण महत्वाचा, दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ हायड्रोकार्बन्स. म्हणजे कशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर काढलं जातं. स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज 3 टाइप. Either it is straight chain structure, branched chain structure and ring chain structure. हायड्रोकार्बनचे स्ट्रक्चर या 3 पद्धतीने आपण काढू शकतो. मग ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एकतर डॅश स्ट्रक्चर किंवा डॉट स्ट्रक्चर अशा 2 पद्धतीने हे इंडिकेट करता येतात. आता याचं थोडंफार आपण बॉन्ड्स ऑफ कार्बन मध्ये शिकलेलो आहोत. एकतर हे तिन्ही स्ट्रक्चर मी डॅशनी दाखवेल किंवा डॉटनी दाखवेल. आता हा डॅश आणि डॉट स्ट्रक्चर ह्या तिन्ही मध्ये कधी कधी वापरायचे याचे नियम वेगवेगळे आहेत, त्यानुसार आपण ते वापरत जाणार आहोत. मग पहिलं घेऊया आपण इथेनचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. आता इथेनचं सुरुवातीला आपण स्ट्रेट चेन स्ट्रक्चर काढायचं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला 2 मार्कासाठी येऊ शकतो. जेवढे मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत त्या सर्वांचे तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढता आले पाहिजे. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. इथेन मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. म्हणजे कार्बन किती आहे 2 आणि हायड्रोजन किती आहे 6. मग फर्स्ट स्टेप इज राईट द कार्बन प्रेझेंट इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. In the molecular formula there is a 2 carbons are present. Here we write first step carbon carbon and shows single bond. Next draw the hydrogen. Use the dash structure. सगळीकडे आपण डॅश वापरणार आहोत. आता हे वापरताना काही रूल्स आहेत. Write dash in a left side, right side, upper side and lower side. हे डॅश देत असताना तुम्ही त्या कार्बनचे उजव्या बाजूला डाव्या बाजूला वर आणि खाली डॅश स्ट्रक्चर देत असताना शक्यतो ते परपेंडिक्युलर असावे, तिरपं वगैरे काढायचं नाही. मग आता बरोबर किती 6 हायड्रोजन याच्यामध्ये आपण पुढे लिहित जायचं आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला इतके हायड्रोजन आणि कार्बन तुमच्या स्ट्रक्चर मध्ये आलेले आहेत का हे कन्फर्म करायचे. C2 2 वेळा C आहे, सगळीकडे डॅशनीच दाखवायचं आहे. आता राहिलं काय H6 दाखवायचं आहे. मग लेफ्ट साइडला राईट साइडला दोन्ही कार्बनच्या वरती आणि दोन्ही कार्बनच्या खाली. हे सोडून तिरपं वगैरे हायड्रोजन स्ट्रेट चेन स्ट्रक्चर मध्ये दाखवता येत नाही. 4च पोझिशनला तुम्ही हायड्रोजन दाखवायचं आहे, लेफ्ट राईट वरच्या पोझिशनला आणि खालच्या पोझिशनला. काढल्यानंतर सगळीकडे तुम्ही डॅश केलेला आहात का नाही हे कन्फर्म करायचं आहे. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये असणारे तेवढे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आलेत का बघायचं. कार्बन 2 आलेत का बघायचं, H6 आहेत, मग हायड्रोजन 6 आहेत का बघायचं. आता या स्ट्रक्चरला म्हणायचं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर.
आता हे एका प्रकारचं झालं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर, नावातच आहेत. कसे सगळे मॉलिक्यूल दाखवायचे आहेत, स्ट्रेट लाईन मध्ये दाखवायचे आहेत. नेक्स्ट आपण डॉट स्ट्रक्चरनी सुद्धा हे दाखवू शकतो. आता ते कशा पद्धतीनं दाखवायचं आहे ते आपण पाहूया. हेच स्ट्रक्चर आपल्याला डॉटनी दाखवायचं आहे. सेम रूल आहे. सुरुवातीला किती कार्बन आहेत, 2. ते स्ट्रेट चेन मध्येच काढून घ्यायचं आहे, वर आणि खाली काढून घ्यायचं नाही. हाऊ मेनी कार्बन्स आर प्रेझेंट, 2 कार्बन्स. कार्बन कार्बन शोज सिंगल बॉन्ड मीन्स कार्बन शेअर 1 इलेक्ट्रॉन टू ईच अदर. मग इथं सिंगल बॉन्ड असेल तर किती डॉट द्यायचे आहेत, 2. या आधीच्या बॉन्ड्स ऑफ कार्बन मध्ये आपण शिकलेलं आहे. सिंगल बॉन्ड असेल आणि ते डॉट स्ट्रक्चर मध्ये काढायचं असेल तर इथं 2 येतात. डबल बॉन्ड असेल तर इथं 4 डॉट येतात आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर इथं 6 डॉट येतात. डॉट अँड डॅश स्ट्रक्चर आपण बॉन्ड्स इन कार्बन मध्ये शिकलेलं आहोत. इथं सिंगल बॉन्ड आहे म्हटलं कार्बन कार्बन, या कार्बननी 1 इलेक्ट्रॉन शेअर केले, या कार्बननी 1 इलेक्ट्रॉन शेअर केले, म्हणजे 2 डॉट येणार. आता बाकी सगळीकडे पण एकच स्ट्रेट चेन दाखवलेलं आहे किंवा सिंगलच डॅश दाखवलेला आहे. म्हणजे सगळीकडेच कसं आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हटलं 2-2 डॉट देणं आवश्यक आहे. आता हे सुद्धा मी किती कुठे कुठे देणार, लेफ्ट साइड, राईट साइडला, वरच्या पोझिशनला आणि खालच्या पोझिशनला. आता या सगळ्यांच्या पुढे एक एक हायड्रोजन द्यायचं. त्याला म्हणायचं डॉट स्ट्रक्चर. लक्षात आलं का, बघा सेम याच्यासारखंच आहे. फरक काय आहे, डॅशच्या ठिकाणी फक्त काय दिलेत आपण, 2-2 डॉट दिलेले आहेत. 2 का, कारण इथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. परत एकदा मी सारखं सांगायले, सिंगल बॉन्ड 2 डॉट, डबल बॉन्ड 4 डॉट येतात, ट्रिपल बॉन्ड 6 डॉट येतात. या पद्धतीनं स्ट्रेट चेन आणि आपण डॉट स्ट्रक्चरने आपण हे दाखवू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण प्रोपेनचं. या प्रोपेनचं सुद्धा आपल्याला हे दोन्ही स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आणि डॉट चेन स्ट्रक्चर काढायचं आहे. ट्राय करायचं आहे तुम्ही सुद्धा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण प्रोपेन. Next example is propane. All of you draw a structural formula, straight chain structure and dot structure of propane. How many carbons are write down in a straight chain structure? 3. Three carbons are write down in horizontal position. Carbon carbon carbon, 3 carbon molecules are written. Next is fill the hydrogen molecules in left side, right side, upper position of all carbon molecules and lower position of all carbon molecules. It is straight chain structure. Okay, C3 and H8, 1 2 3 4 5 6 7 8. It is propane. C3H8. It is straight chain structure of propane. Then draw dot structure. How many carbons are written in dot structure? 3. Then fill the hydrogen molecule left side, right side, upper position of all carbons and lower position of all carbons. Okay, fill the hydrogen molecule 1 2 3 4 5 6 7 and 8. C3H8 propane. It is dot structure. Dot structure. Okay, all of you understand this straight chain structure of hydrocarbon.
and dot chain structure of hydrocarbons. Now see the next point. Remaining examples and some molecular formula are given to your book. Solve this example in your home. Students, hope you understand the hydrocarbons. Next point is, these hydrocarbons are not in a always straight chain. It is also present in different structure, that is in straight chain structure, branched chain structure and ring of carbon. In previous point we can study only the straight chain structure and dot chain structure. The carbon also shows ring like of structure and also branched structure. First point is, the carbon skeleton determines the shape of the carbon. The carbon skeleton determines shape of the structure means how many carbon molecules and hydrogen molecules present in a straight chain structure. This molecular formula determines shape of the carbon compound. Either it is straight, branched or ring-like structure. Next, in that carbon shows isomerism, means in that structure the some carbon compound shows same molecular formula but different structure. In this isomerism of carbon compounds, some carbon compound shows the same molecular formula but having different structural formula. Let's solve one example. Here we draw a table and columns are straight chain of carbons, structural formula of carbon, molecular formula of carbon and name of the particular carbon compound, and some boxes are empty and we can fill the box. Here we solve only three questions. Remaining question all of you solve in your home. Start with first example, methane. Molecular formula is CH4. How many carbons are present? Only one. Therefore, straight chain of carbon present only single carbon compound. Next, structural formula. Here you have to draw a straight line structure of carbon. Only single carbon compound is present and we can fill the hydrogen. Left hand side, right hand side, upper position and lower position. Then how many carbons are filled? In these 4. Means molecular formula is CH4. Only single carbon is present, C. 4 hydrogens are present, therefore H4. Molecular formula becomes CH4 and name of the compound is methane. Next one is ethane. Molecular formula is C2H6. Means how many carbon present in straight chain? How many carbons present in straight chain? 2 carbons are present. C dash C. Then fill the hydrogen. Left, right, upper and lower position. How many hydrogens? 6 hydrogen. 1, 2, 3, 4, 5, 6 and 2 carbon. C2H6. It is ethane. It is very easy to draw a structure when you give the molecular formula. Sometimes you have to draw in structural formula in exam, and with the help of structural formula you have to identify the molecular formula of given compound and also name of the carbon compound. परीक्षेमध्ये प्रत्येक वेळी मॉलिक्युलर फॉर्म्युला दिल्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढणं सोपं आहे, पण कधी कधी स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला जाईल आणि तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचं नाव विचारलं जाईल. मग आता पुढील बॉक्स मी मुद्दामून त्या पद्धतीने मोकळे ठेवलेला आहे. फक्त काय दिलेलं आहे तर स्ट्रेट चेन दिलेला आहे, त्यावरून आपल्याला पुढचं सगळं काय करायचं आहे, बॉक्स फिल करायचे आहे. मग स्ट्रक्चरल फॉर्म्युला प्रथम काढून घेऊया आपण. 3 कार्बन आहे, त्याच्यावरून तर आपल्याला समजतं स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत, 3. मग आता हायड्रोजन कसे असणार आहेत, त्याच्या दुप्पट असतील. डाव्या बाजूला उजव्या बाजूला वर आणि खाली हायड्रोजन आपण काय करत जायचे, लिहित जायचे. Then how many hydrogens are present? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Molecular formula becomes 1, 2, 3. Carbon is 3. And how many hydrogen? 8. C3H8. And name of the
compound is propane. Okay, likewise, you all of you solve this table in your home, and some ring-like structure and saturated unsaturated structure of carbon compound is given in table number 9.15. All of you see this table in your book. Now see with the detail about the various type of hydrocarbons with the help of this table. Students, see this table. This table shows various type of hydrocarbons. First is straight chain hydrocarbon. It is propane. Molecular formula of propane is C3H8. It is saturated hydrocarbons. First carbon molecules show in a straight chain and 8 hydrogens are showing left and right side of the carbon and upper and lower side of the carbon. Unsaturated hydrocarbon, that is propene C3H6 and propyne C3H4. It is also straight chain hydrocarbon. Next one is branched chain hydrocarbons. Saturated hydrocarbon is isobutane. Molecular formula is C4H10. In these 3 carbon molecules write in horizontal position and single bond, and 1 carbon molecule write down in a middle carbon molecule, and remaining hydrogen molecules are placed in right, left, upper and lower side of the carbon molecule. Unsaturated hydrocarbon is isobutylene. Molecular formula is C4H8. Next, cyclic hydrocarbons. Cyclohexane, molecular formula is C6H12, and cyclopentane, molecular formula is C5H10. In that, the carbon atom placed in hexagonal manner, and each carbon atom places 2 hydrogen molecules inside. And cyclohexane, it is also unsaturated hydrocarbons. Molecular formula is C6H10, and benzene C6H6, it is also unsaturated hydrocarbons. Dear student, with the help of this table we can understood the carbon compound shows straight chain hydrocarbons, branched chain hydrocarbons and cyclic hydrocarbons. For your exam, you practice these all type of straight chain, branched chain and cyclic hydrocarbons in your notebooks. Students, today we are completed 2 important points, that is carbon is a versatile element, then hydrocarbons and their straight chain, branched chain structure. Hope you understand all these points. Now all of you solve the given test in your notebook. See you in next video with next point. Thank you.